जानेवारीचा हप्ता आता सुरू झाला आहे. काही जिल्ह्यामध्ये तर दुपारपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, मला पण मेसेज आला आहे. पण काही जिल्ह्यामध्ये अजूनही मेसेज आला नाही. तर त्यांनी काय करायचे? तर अजून ज्या जिल्ह्यामध्ये मेसेज आलेला नाही आहे त्यांनी काय करायचे ते पुढे लगेच सांगतो. कारण संक्रांत गिफ्टपासून एकही महिला वंचित राहायला नको. सर्वांना संक्रांत बोनस हे मिळालंच पाहिजे. आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. तुमचा जानेवारीचा हप्ता जो आहे तो 1500 नसून आता सरसकट 2100 देण्याचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. हा तुम्हाला कसा भेटणार? तर काल दुपारपासून हा जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. 2 जिल्ह्यामधनं पैसे वाटून झालेले होते. म्हणजे त्या 2-3 दिवसात राहिलेल्या जिल्ह्यामध्येही पैसे सुरू होईल. पण काही महिलांना या योजनेमध्ये काढून टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला होता. पण त्यावरही चर्चा या ठिकाणी चालू आहे. कारण जवळपास 60 लाख महिलांना या योजनेमधनं काढून टाकण्याचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतला होता. पण तर का काढलं या महिलांना? तर महिलांकडून काही चुका झाल्या असेल म्हणून त्यांच्या तक्रारी महिला व बालविकास मंडळ आलेल्या असेल. कोणत्या महिलांना काढलंय, कोणत्या ठेवलंय, त्यासाठी निकष बघावा लागेल आपल्याला. तर निकष काय आहे? त्याचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा आत असलं पाहिजे. तर 2.5 लाखाच्या आत म्हणजे तुमच्या घरात सर्व जणांचं मिळून समजा 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे. जर महिलांनी खोटी कागदपत्रे अपलोड केलेली असेल तरीही तुमचं जे नाव आहे ते यादीमध्ये दिसू शकतं 60 लाखामध्ये. काहीच आधार किंवा बँक पासबुकचं जे नाव आहे ते मिसमॅच होत असेल किंवा पाहिजे तिथे केले नसेल तुम्ही ते किंवा नावामध्येही मिसमॅच होत असेल म्हणजे आधार कार्ड व बँक पासबुकवरती नावामध्ये मिसमॅच तेही चालत नाही. तुमचं आधार कार्डाचं जे वय आहे ते वयावरही तुमची वयोमर्यादा समजा 65पेक्षा जास्त असेल तरीही तुम्ही त्या योजनेसाठी अपात्र असाल. तरीही तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज म्हणजे पैसे यायची जी प्रक्रिया ती होणार नाही तुमच्यावरती. काही महिलांनी असंही केलं आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे 2-2, 4-4 फॉर्म भरलेत. याच्यासाठी पण लाडक्या बहिणीसाठी पण अलग अलग नावाने म्हणजे 2-2, 4-4 अकाउंट त्या ठिकाणी जोडलेत आणि पैसे घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांनाही आता ते पैसे मिळणार नाही आहे. कारण म्हणजे एक असा कडक नियम महाराष्ट्र राज्य सरकारने त्या ठिकाणी लागू केलेला आहे. कारण सर्वांना म्हणजे जी महिला वंचित असेल त्यांनाच ते पैसे प्राप्त होणार आहे. म्हणजे असे कोणालाही पैसे ते मिळणार नाही आहे. त्या ठिकाणी रद्द होणार आहे ते. राज्यामध्ये 60 लाख लाडक्या बहिणींची जे काही नाव आहे ते कट करण्यात आलेलं, रद्द करण्यात आलेले. कारण 60 लाखाचा हा मोठा आकडा समोर आला आहे. पण 60 लाख महिलाच त्या योजनेमधून रद्द होणार आहे. म्हणजे बाकीच्या तर असणार आहे. पण काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा गैरवापर केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला म्हणजे फेक फॉर्म भरला. त्या ठिकाणी पैसे उचलण्याचा प्रयत्न केला. तर त्याच ठिकाणी काही महिलांनी 10-10 अकाउंट जोडलेत. म्हणजे असं का करता तुम्ही? असं नका करू ना. कारण सरकार आहे ते या ठिकाणी कडक मुद्दे या ठिकाणी वापरणार आहे. कारण असे फॉर्म ते ठेवणारच नाही. जे फेक फॉर्म आहे ते ठेवणारच नाही आहे ते. जी महिला योग्य असेल त्यांनाच ते ठेवणार आहे. तर दुसरी गोष्ट ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे म्हणजे ते या योजनेपासून पात्र राहणार. पण त्यांच्या आत उत्पन्न असलं पाहिजे तरीही असेल तर त्यांना म्हणजे पैसे यायला सुरुवात होईल. त्यांच्या घरात 4 चाकी वाहनं नाही पाहिजे. कारण की काय झालं आहे 6 महिन्यामध्ये तक्रारी जास्त यायला सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजे ते फॉर्म छाटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे. तर तुमचा फॉर्म छाटू नये त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार तर व्हिडिओच्या पुढे मी ते पण सांगितलं आहे तुम्हाला. कारण ही माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः दिलेली आहे. मनाने मी म्हणत नाही आहे कारण आदिती तटकरे यांनी स्वतः या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 6 जिल्हे देखील त्यांनी सांगितलेले आहे. ज्यामध्ये लातूर, पालघर, यवतमाळ, सातारा, वर्धा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर असे काही जिल्हे आहे. 5-6 जिल्हे इथून खूप जास्त तक्रारी आल्या होत्या. त्याच्यामुळं महिलांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नव्हतं. त्यांचं आधार व बँक पासबुकवरचं जे नाव आहे ते मिसमॅच होत होतं. काहींच्या घरात 4 व्हीलर होत्या तर त्यामुळेही ते त्या योजनेमध्ये बसत नव्हता. तर असं काही मिसमॅच म्हणजे चेकिंग झाल्या त्या ठिकाणी. त्यामुळे तर तुम्ही काय करा, हे महिलांचं सरकार आहे म्हणजे एकदा तुम्हाला नाही करू शकत. कारण की तुम्हाला त्यांनी 10 ते 12 दिवस टाईम दिलेला आहे. म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नसेल ते तुम्ही एकदा क्लिअर करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुमचे जे पैसे ते
कपात न व्हायला म्हणजे व्हायला नाही पाहिजे तुमचे ते. एकदा तुम्ही परत क्रॉस चेक करून घ्या की आपले डॉक्युमेंट जे ते बरोबर आहे का, तुमचं जे नाव आहे ते मिसमॅच होत नसेल ना, स्पेलिंग बरोबर आहे का, असे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते एकदा तुम्ही चेक करून बघा. आणि एवढं घाबरण्यासारखं काही कारण नाही, कारण हे सरकार आपलं असल्यामुळे त्यांनी आपल्याला तेवढा वेळही दिलेला आहे. आणि तर याच्यामध्ये अजूनही काही अपडेट होऊ शकतात. अपडेट होऊ नये व नवीन अपडेट तुम्हाला माहीत व्हावं त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन असेच हेल्पफुल व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. तर धन्यवाद.